नुकसान भरपाई याद्या प्रसिद्ध झाल्या 2023-24 23,300 रुपये हेक्टरी मदत याद्या पहा मित्रांनो। यादी कशी व कुठे बघायची आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही व्हिडिओवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे नुकसान भरपाई अनुदान 2023-24 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषाप्रमाणे जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती व अशी हमी मंगळवार तारीख 9 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रांनो यांनी दिली आहे की नियम व जे निकष आहे हे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आपण सरसकट ही मदत करणार आहोत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी उदगीर दौऱ्यावर आलेल्या शिंदे व फडणवीस यांनी हेर व लोहरा शिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। मित्रांनो बघू शकता तुम्ही जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी ज्या अतिवृष्टी झाली मित्रांनो त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे विश्वासही यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर उपस्थित होते। मित्रांनो तिथे इतके सर्व मंडळी उपस्थित होती। जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती। पिकाचे मोठे नुकसान सुद्धा झाले होते। यात काढणीला आलेले मूग व उडीद पिकांना सर्वात जास्त फटका बसलेला होता। तर मित्रांनो त्याचबरोबर जे पीक होतं मित्रांनो शेतकऱ्यांचं म्हणजे सोयाबीनचे पीक या पिकाचे सुद्धा मित्रांनो अतोनात नुकसान झालेले होते। याची पाहणी करण्यासाठी हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं पथक सुद्धा गेलेलं होतं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बुधवारी उदगीर येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थित राहण्यासाठी श्री शिंदे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते मित्रांनो। तेव्हा त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर लगेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याला प्राधान्य पहिले दिले। मित्रांनो शेतकऱ्यांना NDRFचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल। नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मित्रांनो केले। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तातडीने ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत, यामध्ये विलंब लागणार नाही असे सुद्धा त्यांनी मित्रांनो सांगितलेले आहे। मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या। मित्रांनो जर जिथे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तातडीने तिथली पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे। जिल्ह्यातील अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रत्यक्ष पाहणीमध्ये मित्रांनो दिसून आलेले आहे। सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे मित्रांनो। यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी दिला। शेतकऱ्यांशी त्यांनी अतिवृष्टी सोयाबीनसह इतर पिकांनाही मोठ्या प्रमाणात मदत देणार आहोत असे आश्वासन सुद्धा शेतकऱ्यांना दिलेले आहे।